शिरढोण येथील ग्रामपंचायतीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीस आजपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये बोगस बिले सादर करून मोठ्या प्रमाणावर निधी अपहार झाल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची दखल घेत पंचायत समिती शिरोळच्या वतीने चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत समितीतील विस्तार अधिकारी रवी कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील समिती आज शिरढोण येथे दाखल झाली. ग्रामपंचायत अधिकारी विलास फोलाने व नंदकुमार निर्मळे हे या समितीस मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. चौकशी दरम्यान संबंधित कालावधीतील ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून विविध आर्थिक कागदपत्रे, बिले, नोंदी व व्यवहारांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. चौकशी सुरू होताच ग्रामपंचायतीतील संबंधितांचे धाबे दणाणले असून गावात या प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ग्रामस्थांमध्ये या गैरव्यवहाराबाबत संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी शिरढोण येथील शिष्टमंडळाने यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेन यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनात ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विस्तार अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार ही चौकशी समिती आज शिरढोण येथे दाखल झाली असून पुढील काही दिवस चौकशी सुरू राहणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत पंचायत समितीकडून देण्यात आले असून या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.